सुरू असलेली ही 3 दिवसीय व्याख्यानमाला आजचं हे तिसरं पुष्प गुंफण्यासाठी मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रित करतो। माननीय दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यासपीठावर यायचं आहे। माननीय श्री भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर अण्णा पाटील, ॲडव्होकेट अनिल काळे, श्री संताजी चालुक्य, ॲडव्होकेट संतोष सूर्यवंशी, ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड, श्री विजयकुमार पिसे, श्री योगेश्वर कस्तुरे आजचे वक्ते, या सर्वांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। दैनिक तरुण भारत आणि रूपामाता परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री गणेशोत्सव व्याख्यानमाला 2022 वर्ष दुसरे व्याख्यानमालेचा तिसरं पुष्प फुटण्यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। मी मान्यवरांना अशी विनंती करतो त्यांनी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करावं। भारत माता प्रतिमा पूजनानंतर मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होईल। भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा स्वागत तरुण भारत पाटोळीचे प्रतिनिधी बाबूराव पुजारी गुरुजी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सुधीर अण्णा पाटील यांचं स्वागत भूमीतील तरुण भारतचे प्रतिनिधी प्रदीप साठे हे करतील। भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट अनिल काळे यांचं स्वागत येडशी येथील तरुण भारतचे प्रतिनिधी दत्तात्रय देशमुख हे पुष्पगुच्छ देऊन करतील। ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड यांचं स्वागत देवीदास पाठक हे करतील। आजचे प्रमुख वक्ते योगेश्वर कस्तुरे यांचेही स्वागत
आपले तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी देवीदास पाठक यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी देवीदास पाठक हे प्रस्तावित करतात. सर्व उपस्थित मान्यवर आणि दैनिक तरुण भारत आणि रूपामाता परिवाराच्या या व्याख्यानमालेला उपस्थित असलेले आमच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ या ठिकाणी व्याख्यानासाठी आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी दिला त्या सर्वांचं मी शब्द सुमनांनी सर्वप्रथम स्वागत करतो. खरं तर हा प्रयोग पहिल्यांदा मागच्या वर्षी दैनिक तरुण भारत म्हणून व्याख्यानमालेचा धाराशिव शहरात आपण सुरू केला. कुठलीही पार्श्वभूमी नसताना व्याख्यानमाला धाराशिव शहरात आपल्या विचाराची संघ विचाराची सुरू करावी हे धाडस मी फार विचार करून केलं. कारण प्रतिसाद कसा मिळतो, मदत कोणाकोणाची होते, या सगळ्या प्रयोगाला अशा अनेक शंका कुशंका अनेक त्याचे विकल्प माझ्या डोळ्यासमोर आले. पण तरी सुद्धा मी धाडस केलं असं म्हणतोय. कारण धाराशिव सारख्या शहरात खरं तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची एक व्याख्यानमाला मागच्या काही वर्षापासून सुरू आहे. तसंच काही इतर विचारसरणीच्या पण काही व्याख्यानमाला धाराशिव शहरात सुरू आहेत. पण संघ विचार आणि आपला राष्ट्रीय विचार जो आता जगात सगळीकडे चाललाय आणि ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं जे काही आपण आता सोशल मीडियात वाचतो किंवा सगळीकडे आपण ऐकतो, त्याची चर्चा करतो किंवा माहिती घेतो, सगळे प्रसार माध्यमांमधून आपल्याला त्या सगळ्याचा पण इथं धाराशिव शहरात असं एक व्यासपीठ तयार होणं ही मला खूप असं खंत वाटत होती की आपण काहीतरी ह्या विषयात केलं पाहिजे. कारण प्रबोधनाचा वसा घेऊन ज्या पत्रकारितेच्या क्षेत्रात आम्ही काम सुरू केलंय तर त्या क्षेत्रातलंच हे खरं तर जोडून असलेलं कर्तव्याचा भाग म्हणून मला वाटलं. त्यामुळे मी धाडस केलं हे की व्याख्यान मला सुरू करण्याचा मागच्या वर्षीपासून. तसं हे दुसरं वर्ष, तर ह्या दुसऱ्या वर्षात आपण या वर्षी मागच्या वर्षी 2 दिवसाची व्याख्यानमाला 2 व्याख्यानं ठेवली. कोरोनाचा काळ होता, मग कोरोना असताना सुद्धा लोक येतील का, लोकांना बोलावं का, मग लोकांपर्यंत हा कार्यक्रम केला पाहिजे, मग काय केलं पाहिजे. मग त्यासाठी आपण दैनिक तरुण भारत आणि वृत्तवेधचं जे वृत्तवेध नावाचं चॅनल आहे, युट्यूब चॅनल, ज्याचं जगभरात सगळीकडं फॉलोअर्स आहेत, त्याच्या माध्यमातून आपण त्याची लिंक दिली, फेसबुकला लिंक दिली आणि यावर्षी पण आपण तेच करतोय. त्याचं रेकॉर्डिंग आता समोर सुरू आहे. जगभरातल्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्याची व्यवस्था केली आहे. आपण गेल्या वर्षी त्याचा आकाशवाणी वृत्तांत लावला. बातम्या सगळीकडे या वर्षीच्या ह्या पहिल्या व्याख्यानाच्या आल्या, दुसऱ्या व्याख्यानाच्या आल्या. तर असं सगळं जेवढं लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या पद्धतीनं आपण ही व्याख्यानमाला पोहोचवण्यासाठी मागील वर्षापासून प्रयत्न करत आहोत. विषय जरी आपल्याशी निगडीत असले तरी पण त्यातला सामाजिक भाव, सामाजिक आशय हा लोकांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. एक कसं असतं की एका दैनिकाची व्याख्यानमाला म्हणल्यानंतर इतर दैनिकाची शक्यतो बातमी छापत नाहीत, पण आपण त्याला जोड अशी दिली यावर्षी की आपण 2 विशेष कार्यगौरव पुरस्कार यावर्षी तरुण भारतच्या वतीनं दिले. ज्या 2 मान्यवरांनी मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे 30-30, 40-40 वर्ष एकाच ध्येयानं एकाच विचारानं काम केलं आपल्या शहरात आपल्या डोळ्यादेखत. आणि आपल्या सगळ्यांना ते 2 परिचित चेहरे म्हणजे रमणप्पा धोत्रेकर आणि सुधाकर रामराव पाटील, ह्या दोघांना आपण यावर्षी विशेष कार्यगौरव पुरस्कार दिला. आणि त्यांच्या पुरस्काराचं जे काम, त्यामधून जे काम आपण मांडलं, त्यामधून जे त्यांच्या कामाचा गौरव आपण केला, त्यांना सन्मानपत्र दिलं, त्या सगळ्याचा विषय मी सगळ्या पत्रकारांबंधूंना आमच्या सांगितला की बाबा तरुण भारतला थोडं बाजूला ठेवा, पण किमान अशा काही लोकांचा काम लोकांपुढे यावं, त्यांचा सन्मान व्हावा आणि ज्या समाजानं त्यांना एवढं प्रेम दिलं, ज्या समाजासाठी त्यांनी एवढं काम केलं, तर त्या सगळ्या लोकांपर्यंत त्यांची कृतज्ञता व्यक्त व्हावी, त्याची कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून सगळ्यांच्या वतीनं मी सत्कार केला. निमित्त मी आहे, पण कार्यक्रम जरी मी केलेला असला तरी तो सगळ्यांच्या वतीनं केलाय. अशी एक व्यापक भूमिका मी सगळ्यांसमोर मांडली आणि काही ना काही त्याच्यातल्या बातम्या त्या दिवशी आल्या, म्हणजे पहिल्या दिवशीच्या आल्या. दुसऱ्या दिवशी आपला त्या दिवशी व्याख्यानाचा विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातली भूमिका आणि त्याचा सहभाग असा विषय आपण ठेवला होता.
संघ म्हणून आता सगळ्या बाजूने जे आरोप प्रत्यारोप मागील अनेक दिवसामध्ये आपण सगळेजण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकतो, वाचतो, पाहतो, तर त्याला कुठेतरी एक संघाची अधिकृत भूमिका आपली जी आहे अनेक वर्षापासून 90 वर्षाचा संघ झालेला आहे, 99 वर्षाचा आता थोड्या दिवसात संघाचे पण शताब्दी वर्ष 2-3 वर्ष आपण साजरं करणार आहोत. तर असं 99 वर्षांचं एवढं मोठं काम असताना सुद्धा आपण आपल्या शहरात किंवा आपल्या जिल्ह्यात आपली बाजू खरं तर आपल्याला माहित नसते बऱ्याच जणांना. म्हणजे मला पण काही गोष्टी क्लिअर नव्हत्या, त्या दिवशी क्लिअर झाल्या. रमेश पांडव सारखा एक त्यातला पट्टीचा वक्ता आणि संघ म्हणून जे आयुष्य जगतात अशा वक्त्याकडून तो विषय आपण मांडण्यासाठी यावर्षी विशेष व्यवस्था आपण त्या दिवशी केली. मग पहिल्या दिवशीचं व्याख्यान त्यांचं झालं, विशेष कार्यगौरव पुरस्कार आणि पहिलं व्याख्यान असं या वर्षीच्या व्याख्यानमालेची सुरुवात त्या दिवशी आपण केली. दुसरं व्याख्यान झालं भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवरच अमृत महोत्सवाची दशा आणि दिशा. 75 वर्षात भारतीयांनी या भारतात काय काय गोष्टी 75 वर्षात तयार केल्यात किंवा काय काय आहे, व्हॉट इज आवर अचिव्हमेंट्स आणि व्हॉट आर द चॅलेंजेस अपॉन इंडिया, म्हणजे भारतासमोरची आव्हानं कुठली आहेत. म्हणजे एका भारतीय नागरिकाच्या चिंतनाची दृष्टी कुठपर्यंत असू शकते त्याचं एक चांगलं चित्रण त्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप दादानंदकरांनी व्यक्त केलं. त्यांनी इतकी सुंदर आकडेवारी सांगितली, त्यांनी इतकं व्यवस्थित सगळ्याला विचारप्रवण केलं की त्या माध्यमातून कुठल्याही सजग आणि सुजाण माणसाला आपण असं विचारप्रवण केलं की ह्या सगळ्या विषयात मी कुठे आहे. म्हणजे सगळ्या विषयाच्या अनुषंगानं आपण संघ म्हणून प्रत्येकाला जसं आपण कार्यप्रवण करतो तो साधी विचार प्रवण आणि त्या विचाराची दिशा त्याला आपण देतो की बाबा हे सगळं करणं गरजेचं आहे. तर अशा सगळ्या विषयाचा अनुषंगाने आपण त्या दिवशी विषयाची मांडणी दुसऱ्या व्याख्यानामधून केली आणि आजचं तिसरं व्याख्यान आज आपण ह्या दुसऱ्या वर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये योगेश्वर कस्तुरेजींचं ठेवलेलं आहे. आज आपल्याला फाळणीची शोकांतिका, फाळणीचे वेदना असा विषय ते आपल्या समोर मांडणार आहेत. त्या संदर्भातलं जे सांस्कृतिक वार्तापत्र नावाचं संघाचं एक जे पाक्षिक आहे संघ विचारानं चालणार, तर त्याचा एक विशेषांक सुद्धा आज आपण इथे प्रकाशित करणार आहोत, जे विक्रीसाठी सगळीकडे उपलब्ध आहे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात. त्याचं प्रकाशन सुद्धा ह्या महिन्यात होतंय किंवा चालू आहे. परभणीला झालं, बीडला झालं, नांदेडला झालं, मग धाराशिवला तरी करायचं. मला असं त्यांनी सांगितलं की बाबा हे करायचं. म्हटलं हे व्यासपीठ तर आपलंच आहे, विचारायची काही गरज नाही, सांगायचं फक्त तुम्ही. प्रवीणजी सर देशमुख ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे वक्ते आणि हे सगळ्याचं नियोजन आम्ही केलं, तर त्यांनी मला विचारलं, मला विचारायचं नाही, सांगायचं किंवा हे करायचंय. तर मग त्या अनुषंगाने आपण ह्या सगळ्या प्रकाशन कार्यक्रमाची पण ह्याच्यामध्ये योजना केली आणि त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी प्रकाशनाचा या ठिकाणी करणार आहोत. सांस्कृतिक वार्तापत्राचं हे पाक्षिक या ठिकाणी आपण प्रकाशनानंतर विक्रीसाठी सुद्धा ठेवलेलं आहे. प्रकाशन मूल्य त्याचं म्हणजे त्याची किंमत 200 रुपये जरी असली तरी प्रकाशन पूर्व सवलत त्याची 150 रुपये आहे. तसंच सांस्कृतिक वार्तापत्र हे जे संघाचं जर साप्ताहिक विवेक आहे, पांचजन्य आहे, ऑर्गनायझर आहे, तसंच हे पाक्षिक सुद्धा आपण सगळ्यांनी आवर्जून वाचावं असं आहे. राष्ट्रीय विचारांचं ते एक पाक्षिक आहे, त्याची नोंदणी पण आता इथं आपण या निमित्तानं सगळ्यांसाठी ठेवलेली आहे. त्याची वार्षिक वर्गणी 250 रुपये आहे पाक्षिकाची. त्या संघाची जागरण पत्रिका आहे ती सांस्कृतिक वार्तापत्र आहे आणि त्याच्या माध्यमातून पण आपले जे वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या विषयावरचे मान्यवर वक्ते आहेत, तर त्या सगळ्यांचे विषय आपण त्याच्यामधून सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी वार्षिक वर्गणी ज्यांना करायची आहे नोंदणी, त्यांनी आपलं नाव आणि मोबाईल नंबर इथं एवढं जर दिलं तर त्याच्याशी संपर्क करून त्यांची नोंदणी आपण करून घेणार आहोत. पुस्तक पण इथं विक्रीला 150 रुपयासाठी आपण ठेवलेलं आहे. तर आजच्या ह्या कार्यक्रमाचं मला वाटतं रूपरेषा एवढी पुरेशी आहे. मान्यवर वक्ते मान्यवरांनी इथं दैनिक तरुण भारतच्या विनंतीला मान देऊन वेळ दिला, त्या सर्वांचं मी शब्द सुमनानी पुन्हा एकदा स्वागत करतो. समोर पण बसलेले सगळे मान्यवर आहेत, त्या सगळ्यांचं पण मी शब्द सुमनानी तितक्याच आपुलकीनं स्वागत करतो. आणि या आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मला वाटतं मी इथंच थांबवावं. काही मान्यवर अजून थोड्या वेळात इथं पोहोचतील. माननीय आमदार अण्णादादा इथं येण्यासाठी जवळ आलेले आहेत. ते 10 ते 15 मिनिटात ते आवर्जून व्याख्यान ऐकायसाठी मुंबईवरून ह्या कार्यक्रमासाठी येत आहेत. माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांना मात्र शारीरिक त्यांच्या वैद्यकीय तपासणी असल्यामुळे अचानक त्यांना डॉक्टरांचा निरोप आला, त्यामुळे त्यांना जावं लागलं. त्यांनी मला आवर्जून फोन करून सांगितलं की माझी पण खूप इच्छा होती की तरुण भारतच्या या व्याख्यानाचा
ठिकाणी मला यायचं होतं, ते पुस्तक मला घ्यायचं होतं, मला ते व्याख्यान ऐकायचं होतं आणि हा विषय जो तरुण भारतनं सुरू केलाय त्याला माझा पाठिंबा आहे असं त्यांनी मला सांगितलंय. पण ते अचानक आलेल्या कार्यक्रमामुळे ठाकूर साहेब इथे उपस्थित राहू शकले नाहीत. राणादादा इथं थोड्या वेळात येणार आहेत, ते पण आवर्जून मुंबईहून बायकार ह्या कार्यक्रमासाठी येत आहेत. तर असं सगळं आजचं सगळं जुळून आलेलं आहे. आपण सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात, सगळ्यांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर जे वक्ते आहेत योगेश्वरजी कस्तुरे, तर त्यांचा परिचय करून त्यांना व्याख्यानाला सुरुवात करण्याची मी विनंती करतो. प्रारंभी प्राध्यापक संतोष पोद्दार सर यांना विनंती करतो की त्यांनी योगेश्वरजींचा परिचय करून द्यावा. आजच्या व्याख्यानाचे वक्ते यांचा परिचय मी या ठिकाणी करून देतो. माननीय श्री योगेश्वर वैजनाथ कस्तुरे, पुणे. लौकिक अर्थानं त्यांचं शिक्षण एमटेक एनर्जी, BA इलेक्ट्रिकल, MA फिलॉसॉफी असं झालेलं आहे. सध्या ते टेलिकम्युनिकेशन इम्प्लेक्स सोलार प्लांट डिझाईन अँड इलस्ट्रेशन अँड इलेक्ट्रिक एनर्जी सेक्टर इथं कार्यरत आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण कोडेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई येथून पूर्ण झालेलं आहे. लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व स्वाध्याय परिवाराशी जोडलेले आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या विषयातून विशेष प्रावीण्यासह MA सुद्धा केलेला आहे. राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे यांच्याकडून त्यांनी कीर्तनाचे शिक्षण घेतले. सांस्कृतिक वार्तापत्राच्या राष्ट्रभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेषांकाच्या सहसंपादनाचं दायित्व त्यांच्याकडे आहे. धर्मजागरण विभागाच्या डिमॉस फाउंडेशन या आंतरधर्मीय अध्ययन केंद्राची सुरुवातीची 1 वर्ष त्यांच्याकडे जबाबदारी होती. ऑल अबाउट डॉक्टर आंबेडकर अँड इस्लाम या पुस्तिकेचे लेखन त्यांनी केलेलं आहे. भारतीय व पाश्चिमात्य तत्वज्ञान, इतिहास, इस्लाम, ख्रिश्चॅनिटी विषयक अनेक व्याख्यानं, कीर्तन, ऑनलाईन चर्चासत्रामध्ये सहभाग व विविध लेख त्यांचे प्रकाशित होतात. इंदुमतीताई काडकरे कुलगुरू असलेल्या पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबाद यांच्या 1000 भारतीय मूल्याधारित ग्रंथ निर्मिती योजनेमध्ये श्रद्धासे राष्ट्र निर्माण या ग्रंथाचे सौ लीना मेहेंदळे रिटायर्ड IAS अधिकारी यांच्यासह सहलेखन त्यांनी केलेलं आहे. ज्ञानप्रबोधिनी पुणे, इंडिया पॉलिसी फाउंडेशन दिल्ली, नॉर्थ ईस्ट स्टडी सर्कल गुवाहाटी, भारतीय इतिहास संशोधन मंडळ, ज्योतिर्विद्या परिसंस्था, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, सावरकर अध्यासन केंद्र अशा अनेक संस्थांशी ते जोडलेले आहेत. ते आंबेजोगाई जिल्हा बीड येथील मूळ रहिवासी आहेत. मी वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय या ठिकाणी सविस्तरपणे मांडावा. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व सज्जन आणि या सर्व व्याख्यानमालेचे आयोजक श्री देवीदासजी, एखादा राष्ट्रीय विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किती धडपड करावी लागते याचा आता आपण देवीदासजींच्या प्रास्ताविकातून आपल्याला समजलंच असेल. एखादा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं आणि तो नंतर समाजात रुजवणं हे किती अवघड असतं हे आपण संघाच्या 90 वर्षाच्या वाटचालीतनं पाहू शकतो. भारतामध्ये आज आपण जी काही हिंदू संस्कृती, हिंदू सभ्यता असं जे म्हणतो, जो विचार आहे खऱ्या अर्थाने तो वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ लाईफ असा आहे. तो विचार असे तो हिमाचल, हिमालयामध्ये जरी गेलो तरी घरासमोर तुळशी वृंदावन असतं आणि कन्याकुमारीला जरी गेलो तरी घरासमोर तुळशी वृंदावन असतं. कधी विचार केलाय का की असे तो हिमाचल एकच विचार पोहोचवण्यासाठी ऋषींनी आपल्या किती मेहनत घेतली असेल आणि हे मेहनत घेण्यासाठी त्यांनी जो केलेला यज्ञ आहे त्या यज्ञातनं ही संस्कृती तयार झालेली.
आपण यज्ञाची व्याख्या म्हणतो. यज्ञ म्हणजे काय? तर फक्त अग्नीमध्ये काही संविधा अर्पण करून त्याला स्वाहा म्हणणे हे काही यज्ञ नाही. युज टू जॉईन या धातूपासून यज्ञ शब्द तयार झालेला आहे. आपण जेव्हा समूहातून लोकांना जोडून आपलं काम उभं करतो आणि त्यातनं एखादा विचार, राष्ट्रीय विचार, धार्मिक विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, या सर्व प्रक्रियेला यज्ञ असं म्हटलेलं. ही संस्कृती, ही सभ्यता ज्या मातीमध्ये वाढली, मगाशी आपण प्रार्थना म्हटली, ही जन्मभूमी, मातृभूमी आहे. पण आपण जन्मभूमी, मातृभूमी असं ज्यावेळेस म्हणतो, आपण बाजारामध्ये गेलो, बऱ्याच वेळा हिंदी पट्ट्यामध्ये बघितलं तर माझी माझी असं करत आपण आजींना एखादा भार उचलण्यासाठी मदत करतो. पण आपण ज्यावेळेस माझी असं म्हणतो त्यावेळेस आपल्या मनातही तितका भाव नसतो की आपण त्यांना आई मानावं. आणि आपण माझी म्हटल्यानं समोरच्या आजींच्या मनातही तो भाव येत नाही की हा माझा पुत्र आहे म्हणून. कारण नुसतं बोलून आपण कुणाचा पुत्र किंवा भाऊ, बंधू, बांधव होऊ शकत नाही. त्यासाठी कृती करावी लागते. मग जिला आपण मातृभूमी म्हणतो, जिला आपण आई मानतो, तिला जर आई म्हटलं असेल तर त्या आईसाठी, त्या आईच्या संस्कृतीसाठी, सभ्यतेसाठी आपण हातामध्ये काही घेतलं तर आपण तिचे पुत्र म्हणण्याला ऐक आहेत, नाहीतर काही उपयोग नाही. भारताच्या स्वातंत्र्याला आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणून आपण आपला ह्या 75 वर्षाचा हा जो अमृत महोत्सव साजरा करत आहोत, त्यामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो की या 75 वर्षामध्ये भारताला भोगावी लागलेली सर्वात मोठी कुठली घटना असेल तर ती फाळणी आहे. आणि फाळणी हा विषय जेव्हा करायचं ठरलं, मागच्या वर्षी आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जेव्हा 14 ऑगस्ट हा विभाजन की विभीषिका असं म्हणून आपण साजरा करायचा, स्मरण करायचा अशी घोषणा केली, त्यानंतर ठरलं की यावरती कुठलं तरी एक ठोस पुस्तक असावं, एखादं की ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही पुराव्यासहित, संदर्भासहित दिलेली असावी. आणि फाळणीची जी शोकांतिका आहे, जी वेदना आहे, ती संदर्भासहित लोकांसमोर यावी. त्याचं दायित्व, त्याच्या अतिथी संपादनाचं दायित्व माझ्याकडे आलं. व्याख्यानानंतर आपण त्या पुस्तकाचं प्रकाशन करणारच आहोत. आजपर्यंत पहिलं प्रकाशन झाल्यापासून आतापर्यंत जवळजवळ 40,000 पुस्तकांचं वितरण झालेलं आहे. त्या पुस्तकाचे विषय आणि त्या पुस्तकाचं औचित्य काय आणि आजचा विषय या संदर्भात बोलायला मी इथे उभा आहे. आपण मराठवाड्यामध्ये आहोत आणि मराठवाड्यामध्ये फाळणीच्या वेदनांवरती बोलणं हा कसा संयोग आहे की ज्या मराठवाड्यानं या वेदना सर्वात जास्त भोगल्या, 13व्या शतकापासून आपण पाहतो, 13व्या शतकापासून ते 17 सप्टेंबर पर्यंत, 48 पर्यंत सर्वात जास्त कुठल्या भूभागावरती यावनी विचारांचं, यावनी आक्रमकांचं राज्य असेल तो म्हणजे मराठवाडा आहे. आणि या मराठवाड्यानं खऱ्या अर्थाने या वेदना भोगलेल्या आहेत. आपण इतिहासामध्ये पाहतो, लक्षात येतं की एकीकडे एक 22 वर्षाचा मुलगा, एक 22 वर्षाचा युवक ज्ञानेश्वरी लिहितोय आणि दुसरीकडे त्याच ज्ञानेश्वरीच्या निर्माणानंतर काही वर्षातच औरंगाबादला दौलताबादवरती खिलजीचं आक्रमण आहे.
म्हणजे एकीकडे विचार कुठलाय तर आता विश्वात्मके देवे, त्या विश्वात्मक देवाला प्रार्थना करून जो जे वांछिल तो ते लाभो, हा एक विचार आहे. जे खळांची व्यंकटी सांगतो, हा एक विचार आहे. दुरितांचे तिमिर जावो, हा एक विचार आहे. हे विश्वची माझे घर, हा एक विचार आहे. म्हणजे आपल्या विचारातनं, आपल्या तत्वज्ञानातनं, आपल्या प्रार्थनेतनं सुद्धा नुसत्या मनुष्य मात्रांचा नाही तर अवघ्या प्राणी मात्रांचा विचार करणारा एक विचार आहे. आणि त्याच काळामध्ये युद्धामध्ये जिंकलेल्या स्त्रिया हा गनिमत माल आहे. त्या ऑब्जेक्ट आहेत, एक वस्तू आहेत, म्हणून त्यांचा लिलाव केला जाऊ शकतो, त्यांची विक्री केली जाऊ शकतो, त्यांच्यावरती अत्याचार केला जाऊ शकतो, असा मानणारा एक विचार आहे की जो खिलजीच्या रूपाने त्यावेळेस इथे धडधडत होता, इथे आक्रमण झालं होतं. दोन संस्कृतीमधला हा फरक जर आपल्याला लक्षात आला तर आपल्याला समजेल की आपण नुसता भूभाग गमावलेला नाहीये. भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला, भारतापासून बांगलादेश वेगळा झाला, आम्हाला या दोन गोष्टी माहित आहेत. पण भारतापासून ब्रह्मदेश वेगळा झाला, भारतापासून श्रीलंका वेगळी झाली. आज अफगाणिस्तान मध्ये आमचं बांधणारं असं तिथं कोणी नाहीये. तिथनं आमच्या शीख बांधवांना वापस यावं लागतं, पिटाळून लावलं जातं. हा विचार सुद्धा आपण गमावलेला आहे. आज हा विचार तिथनं गेल्यामुळे ते फक्त जमिनीचे तुकडे बनलेले आहेत. मातृभूमी ज्या भारत मातेला आपण म्हणतो तो विचार आज तिथे राहिलेला नाही. ही जी विचारसरणी होती ही काय होती आणि याचा आणि फाळणीचा काय संबंध आहे? खरं तर ज्यावेळेस आपण फाळणीच्या वेदना किंवा फाळणीची शोकांतिका असं म्हणतो त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आज आपल्याला याची गरज का पडली आहे? आझादी का अमृत महोत्सवाकडे आपण साजरा करत आहोत आणि त्यामध्ये फाळणीची शोकांतिका, स्मरण, वेदना या सुद्धा आम्हाला आठवल्या पाहिजेत. याचं कारण काय? पाठ्यपुस्तकांमध्ये आज बघितलं तर फाळणी म्हणजे काय तर 3 ते 4 वाक्यांमध्ये फाळणीचा इतिहास पूर्णपणे संपतो. कुणालाही विचारलं की फाळणी संबंधी 4 गोष्टी सांग तर त्या 4 गोष्टी कुठल्या असतात? भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला, कित्येक लोकांच्या कत्तली झाल्या, पंजाबमध्ये काही ट्रेन्स कापून आणल्या गेल्या, डायरेक्ट ऍक्शन डे झाला आणि फाळणी झाली, भारत स्वतंत्र झाला. या 4 वाक्यांमध्ये आमचा फाळणीचा इतिहासच संपतो. पण एक गोष्ट आपण नेहमी विसरतो की 1857 पासून म्हणजे 1757 फाशीची लढाई जिंकून इंग्रजांनी इथे राज्य स्थापनेला सुरुवात केली. तिथपासून ते 1857 पर्यंत जेव्हा त्यांनी पायरून इथे बऱ्यापैकी भागांमध्ये त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं होतं. या 1857 पासून ते 1947 पर्यंत भारत स्वतंत्र होईपर्यंत जितक्या लोकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, जितक्या लोकांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या भारत स्वातंत्र्य होण्यासाठी, दुर्दैवाने त्या सर्व संख्येपेक्षा भारत स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांमध्ये ज्या भारतामध्ये कत्तली झाल्या, बंगालमध्ये ज्या कत्तली झाल्या, पाकिस्तान, पंजाब, लाहोरमध्ये ज्या कत्तली झाल्या, यामध्ये हुतात्मा, यामध्ये हत्या, बलात्कार, अत्याचार झालेल्या आमच्या बांधवांची संख्या कित्येक पटींनी जास्त आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळवताना आमचे कमी हक्क झाले, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वराज्य मिळाल्यानंतर, स्वतःचं राज्य मिळाल्यानंतर 10 ते 15 लाख आमची बांधव, निरपराध बांधव, त्यांची काही चुकी होती? त्यांनी कधी विचारही मनात आला नसेल की अशा गोष्टी आपल्यासोबत घडल्या असतील. आपल्यासोबत घडतील, आपले शेजारी आपल्यासोबत असे अत्याचार करतील,
असा विचारही कधी त्यांनी केला नसेल. स्वातंत्र्य मिळवताना जेवढे हुतात्मे झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर आम्हाला हुतात्म्य करावं लागलं असेल, आमच्या बांधवांच्या हत्या सहन कराव्या लागल्या असतील, तर नक्कीच कुठेतरी काहीतरी चूक झालेला आहे, कुठेतरी गफलत झालेली आहे. इतिहासाचं भान आम्ही विसरलो आहोत, कुठला तरी स्मृतिभ्रंश आम्हाला झालेला आहे. त्यांची आठवण करून देण्यासाठी खरं या स्मरण दिवसाचं औचित्य. स्मरण का करायचं याचं उत्तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये दिलेले आहे. भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण? स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अध्याय 2 श्लोक 63. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण? स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाशो. जेव्हा एखाद्या राष्ट्राचा स्मृतिभ्रंश होतो, तो आपला इतिहास विसरतो, आपली विरासत विसरतो, आपला धर्म विसरतो, असा इतिहासाचा स्मृतिभ्रंश झालेला जे राष्ट्र आहे त्याचा बुद्धिनाश होतो. आणि बुद्धिनाश झालेलं जे राष्ट्र असतं त्याचा विनाश व्हायला वेळ लागत नाही. बुद्धिनाशात प्रणश्यति. ही सायकल आहे, लक्षात घ्या. आधी तुमचा स्मृतिभ्रंश होतो, आधी तुम्हाला इतिहास विसरायला लावला जातो, आणि इतिहास विसरलेल्या राष्ट्राचा बुद्धिभेद करणं सोपं असतं. आणि एकदा बुद्धिभेद झाला की अशा राष्ट्राचा विनाश व्हायला वेळ लागत नाही. आज इजिप्तमध्ये खूप मोठे पिरामिड्स आपल्याला पाहायला मिळतात, पण इजिप्तमध्ये जाऊन तुम्ही विचारा हे पिरामिड कोणी बांधले, याचे वंशज आज आहेत का? हे पिरामिड आमचे आहेत, आमच्या पूर्वजांनी बांधले असं सांगणारा एकही माणूस तुम्हाला इजिप्तमध्ये सापडणार नाही. का? कुठे गेली ती मिस्रची संस्कृती? कुठे गेले बाबिलोन? कुठे गेले ग्रीक, रोमन? सायकल तीच आहे. स्मृतिभ्रंश, विस्मरण, अस्मिता जेव्हा तुमच्या काढल्या जातात, अस्मिता रहित राष्ट्र बनतं, त्या संस्कृतींचा विनाश करायला वेळ लागत नाही. म्हणून हे स्मरण आहे. आणि दुसरंही स्मरण आहे, त्या निरपराध 10 ते 15 लाख आमचे बांधव जे गेले त्यांचं स्मरण आम्ही करणार आहोत की नाही. एकोणिसाव्या शतकामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी झाल्या की ज्या ठळकपणे सांगता येतील. 3 मोठे नरसंहार झाले. पहिला आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे दुसरं महायुद्ध. अगणित लोक गेली, निरपराध लोक गेली. दुसरं काय? जूनचा नरसंहार जो हिटलरने करवलेला. 60 लाख जूनचं शिरकाण करण्यात आलं, हत्या करण्यात आल्या. आणि त्याच 5व्या दशकातली 19व्या शतकातली तिसरी मोठी घटना आहे ती म्हणजे भारताची फाळणी. पहिल्या 2 ज्या घटना आहेत मला इथे नमूद करावं वाटतं. तुम्हाला दुसऱ्या महायुद्धावरती हजारो चित्रपट सापडतील, हजारो पुस्तकं सापडतील. जूनच्या नरसंहारावरती जूननी काहीशे चित्रपट तयार केले, डॉक्युमेंटेशन तयार केलं, पुस्तकं तयार केली. त्यांच्या अभ्यासक्रमात एक ना एक गोष्ट समाविष्ट करण्यात आली. फाळणीवरती किती पुस्तक आहे तुम्ही बोटावर मोजणे, आणि त्यातही ऑथेंटिक कमी, आणि आमचा बुद्धिभेद करणारे जास्त. फाळणीवरती किती चित्रपट झाले ज्यांनी खरी फाळणीची कारण मीमांसा केली? फार कमी. आज तुम्ही पाहाल, आता ज्यावेळेस आपण म्हणतो सोशल मीडियाचं युग आहे, जेव्हा ट्विटरवरती आपण पाहतो आपल्याला दिसतं की बाय इस्रायल गव्हर्नमेंट कमीत कमी 50 असे हँडल्स असतील की जे रोज जूनच्या नरसंहाराबद्दल काही ना काहीतरी पोस्ट करत असतात. त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे.
आज अमुक अमुक तारीख या दिवशी कुणाला मारलं गेलं, तो कोण होता, कुठे राहत होता, काय करत होता, त्याचा फोटो, या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन आहे. छातीवर हात देऊन मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, फाळणीमध्ये निरपराध हत्या झाल्या त्या 10 बांधवांची 5 बांधवांची तुम्हाला नावं सांगा म्हटलं तर सांगता येतील का? का ते माणूस नव्हते? त्यांचा काय गुन्हा होता? आदल्या दिवशी जिथं ते राहत होते, जेव्हा त्यांचे शेजारीच येऊन दुसऱ्या दिवशी त्यांना मारतात, याच्या वेदना काय असतात आम्ही विसरलो. हा काही 400-500 वर्षापूर्वीचा इतिहास नाहीये, अकबराच्या बाबराच्या काळातला इतिहास नाहीये, अगदी 75 वर्षापूर्वीची गोष्ट, पण आम्ही विसरलो. आणि ती गोष्ट विसरल्यामुळं 89-90 ला जे काश्मीरमध्ये झालं ती त्याचीच पुनरावृत्ती होती. म्हणजे मधले काही काळ 47 पासून ते 89-90 पर्यंतच्या काळामध्ये आम्ही कारणमीमांसा केली नाही, आम्ही तो इतिहास अभ्यासला नाही. जर 47च्या फाळणीचा अभ्यास आम्ही केला असता, कारणमीमांसा केली असती, या हत्यांची कारणमीमांसा जर केली असती तर आम्हाला 89 ला हे भोगावं लागलं नसतं. मग खरी कारणमीमांसा काय आहे? आपण ज्यावेळेस म्हणतो की भारताची फाळणी ब्रिटिशांनी केली, मी आज तुम्हाला 2 प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तर तुम्ही मनातच ठेवा. आणि जेव्हा व्याख्यान संपेल तेव्हा ती पडताळून पहा. आपण म्हणतो फाळणी ब्रिटिशांनी केली, प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये हे वाक्य असतं, ब्रिटिशांनी फाळणी केली. आणि दुसरं वाक्य असतं, ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून फाळणी केली. फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून भारतामध्ये विभिन्न धर्मांमध्ये फूट पाडण्यात आली असं आपण म्हणतो. ही 2 वाक्य बरोबर आहेत का? मी काही पुरावे देतो. आज विषय असा आहे की यावरती पुराव्याशिवाय बोलणं मी चुकीचं मानतो. AMU मध्ये जिनांचं एक भाषण झालं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी नुकताच म्हणजे पूर्ण भारताचा दौरा करायचं ठरवलेलं होतं आणि त्या दौऱ्यामध्ये ते पाकिस्तानी विचार, पाकिस्तानी संस्कृती, पाकिस्तान का हवा यासाठी युवकांमध्ये भाषण देत फिरायचे. अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये त्यांचं एक भाषण होतं. त्या भाषणामध्ये त्यांना एका तरुण विद्यार्थ्यानं अलीगड मुस्लिम विद्यालयाचाच एक प्रश्न विचारला, तुम्ही पाकिस्तान पाकिस्तान म्हणता पण पाकिस्तानचा पूर्व इतिहास काय, पाकिस्तानला एक सबळ बैठक काय आहे, तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान कधीपासून अस्तित्वात आहे? त्यावेळेस जिनांनी दिलेलं उत्तर आपले डोळे उघडणार आहे. जिना काय म्हणतात? जिना म्हणतात, जेव्हा पहिला हिंदू धर्मांतरित झाला भारतामध्ये, जेव्हा पहिला हिंदू धर्मांतरित झाला तेव्हाच पाकिस्तानचे बीज इथे रोवले गेले होते. हे जिनांचं वाक्य लक्षात येईल. त्याच भाषणामध्ये अजून जिना काय म्हणतात, जो भाग अल्पसंख्याक बहुल झाला तो तोडून तिथे दारुल इस्लाम स्थापन करण्याचा आमचा अधिकार आहे. दारुल इस्लाम म्हणजे काय? इस्लामी तत्वज्ञानाच्या दृष्टीने जगाचे 2 भाग आहेत, एक दारुल इस्लाम, एक दारुल हरब. दारुल इस्लाम म्हणजे काय? की ज्या ठिकाणी प्रजा कुठलीही असली तरी सत्ता इस्लामी आहे, तो म्हणजे दारुल इस्लाम. आणि दारुल हरब म्हणजे काय? की जिथे लोकसंख्या इस्लामी आहे पण सत्ता काफिरांची आहे, तो म्हणजे दारुल हरब. दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करणं हे धार्मिक कर्तव्य आहे असा हा विचार मानतो. जिना काय म्हणतात, जो भाग अल्पसंख्याक बहुल झाला तो तोडून तिथे दारुल इस्लाम स्थापन करण्याचा आमचा अधिकार आहे. मूर्तीपूजक हीन मानण्याची ही जी दृष्टी आहे हा एक प्रकारचा विचार आहे. तो दुसरा दगडात देव पाहणारा विचार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आजही भारतासमोर या समस्या तशाच उभ्या आहेत.
ह्या वेदना ज्या आहेत फाळणीच्या, या पुढच्या पिढ्यांपर्यंत जर आम्ही पोहोचवल्या नाही तर आम्ही परत त्याच ठेचा खाणार आहोत का? मी एक उदाहरण देतो की मानसिकता काय फाळणीची. इतर धर्मियांना हीन मानण्याची मानसिकता काय आहे. अकबराच्या दरबारामध्ये बदायून नावाचा त्याचा एक इतिहासकार होता. तो अपंग होता पण बुद्धिमान होता, म्हणून तो त्याचं अकबराचं जे काही कर्तृत्व असेल, ज्या काही लढाया वगैरे लढल्या असतील त्या पद्धतीचं लिखाण तो करायचा. पण एक दिवस त्याने विचारलं अकबरांना की मी इथे बसून फक्त लिखाण करतो, मला जर जन्नत मध्ये जागा पाहिजे असेल तर काहीतरी धर्मकृत्य केलं पाहिजे, जिहाद केला पाहिजे, यासाठी मला काही करताच येत नाही, काफिरांना ठार मारताच येत नाही, तर मला तुम्ही कुठल्या तरी एका युद्धामध्ये जायची परवानगी द्या. अकबराने परवानगी दिली आणि त्यानंतर जे युद्ध झालं ते म्हणजे हल्दीघाटीचं युद्ध, ज्यामध्ये राणा प्रताप आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहेत अकबराच्या बाजूनच रडणारा म्हणजे मानसिंग. दोघेही राजपूत, पण मानसिंगाच्या वरती अकबरानं आपला एक सेनापती पाठवला होता आणि बदायून सोबत होता. तर जेव्हा लढाई सुरू झाली, सुरुवातीला मानसिंग युद्धामध्ये उतरला, तिकडनं राणा प्रताप होतेच अर्थात. तर जेव्हा युद्ध सुरू झालं तर बदायूंनी हातात बंदूक घेतली, सेनापतीला परवानगी मागितली की मी काही जाऊन धर्मकृत्य करतो. तो एका टेकडीवरती गेला, तिथून त्याने नेम धरले आणि पाहत होतं काय, इकडेही राजपूत वेश, पलीकडेही राजपूत वेश. तो गोंधळला, आपल्या बाजूचा कोण आणि त्यांचा बाजूचा कोण हे त्याला कळेना. तो परत सेनापतीकडे येतो आणि विचारतो की असं असं आहे, मी नेम तर धरतोय पण सगळीकडे दोन्हीकडे तर राजपूत आहेत, मग आपल्या बाजूचा राजपूत कोण आणि शत्रू राजपूत कोण हे कसं कळणार. त्यावेळेस त्या सेनापतीने दिलेलं उत्तर हे बदायूने नोंद करून ठेवलेले. त्याने सांगितलं शहनशाह के आगे आए, लड़ाई में जो भी मरेगा वो अपने बाजू का हो या शत्रुओं के बाजू का हो, मरेगा तो काफिर ही. म्हणून तू हे बघू नको की तू कुणाला गोळी मारतोयस, तो राजपूत आपल्या बाजूचा असला काय आणि दुसऱ्या बाजूचा असला काय, तो काफिर आहे आणि तो मारण्यायोग्य. हे अकबराचे इतिहासकार नोंद करून घेतो. लक्षात घ्या, हा एक विचार आहे. जगामध्ये धर्माच्या आधारावरती फाळणी झालेला भारत हा एकमेव राष्ट्र आहे. अशा काही इथे परिस्थिती नव्हत्या, आमच्या काही आर्थिक विवंचना नव्हत्या, आमच्या काही भौगोलिक अशा परिस्थिती नव्हत्या, काही युद्ध झालेली नव्हती की जेणेकरून आमची फाळणी झाली. भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली, लक्षात घ्या. मग या फाळणीची कारण मीमांसा आपण ज्यावेळेस करतो, याची कारण आर्थिक होती का? नेहरूंचं एक भाषण आहे, पंडित नेहरूंचं, दिल्लीमध्ये केलेलं. त्यामध्ये ते असे म्हणतात की मुझे ऐसा नहीं लगता कि ये हिंदू मुस्लिम प्रश्न कोई धार्मिक प्रश्न है. जब भारत आजाद हो जाएगा, स्वतंत्र हो जाएगा और आर्थिक समानता हो जाएगी, तो आर्थिक समानता होने के बाद ये प्रश्न ऐसा कुछ नहीं रहेगा. असं त्यांचं एक स्टेटमेंट आहे. तर या स्टेटमेंटला जिना मुंबईमध्ये एका भाषणामध्ये उत्तर देतात. ते काय म्हणतात बघा, उन्हें ऐसा लगता है कि ये प्रश्न आर्थिक है. उन्हें म्हणजे नेहरूंना. उन्हें इस गलतफहमी में रहना है तो रहने दो, लेकिन मैं डंके की चोट पर यह कहना चाहता हूं कि हम हमारे मजहब को हमारे आर्थिक हालात के ऊपर रखते हैं. हे जिनांचं स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस काश्मीरला मोठे मोठे आर्थिक पॅकेज घोषित करण्यात येत होते, त्यावेळेस सय्यद अली शाह गिलानीने दिलेले स्टेटमेंट आहे. तो काय म्हणतो गिलानी कि आप कितने भी हमें आर्थिक पैकेज दो, आप सोने की रोड बनाओ कश्मीर में, लेकिन सोने की रोड पे खड़े होकर हम आजादी ही मांगेंगे. दोन विचारांमधलं साम्य लक्षात घ्या.
हा प्रश्न आर्थिक आहे का? विचार करायची गोष्ट आहे. मग खरा प्रश्न काय होता फाळणीचा? पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवलं जातं किंवा लोकांचं असं म्हणणं असतं की द्विराष्ट्र सिद्धांत कुणीतरी मांडला, सावरकरांनी मांडला आणि लगेच त्यामुळे फाळणी झाली. हे खरं आहे का? द्विराष्ट्र सिद्धांत मुळात सावरकरांनी मांडला का? की सावरकरांनी असलेल्या गोष्टींचं फक्त विवेचन केलं? सर सय्यद अहमद 1886-87 मध्येच त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडायला सुरुवात केली होती. सर सय्यद अहमद ज्यांनी AMU स्थापन केलं, त्यांनी बदरुद्दीन तय्यबजी यांना लिहिलेलं एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये ते काय म्हणतात बघा. अगर ब्रिटिश सत्ता इस विभ्रम में है कि आजाद होने पर सत्ता किसके हाथों में सौंपे, तो मैं एक सुझाव देता हूं. किसको? मुझे कुणाला? ब्रिटिशांना. कि आप एक कॉम्पिटिटिव एग्जाम रखो हिंदू और मुस्लिमों के बीच, लेकिन एक शर्त है. वो क्या शर्त है? काय शर्त है सांगतात ते कि हमें हमारे पुरखों की कलम इस्तेमाल करने की इजाजत देनी होगी. कुठलीही पुरखों की कलम. तर ते पुढे एका भाषणामध्ये म्हणतात ये वो कलम है, हम कोई काली या नीली शाही वाली पेन यूज नहीं करते. ये वो पेन है कि जिसकी शाही काफिरों के रक्त से भरी हुई है. हे कोण म्हणतात? सर सय्यद. लक्षात घ्या. एकीकडे हे ज्यावेळेस आपण पाहतो, फाळणीमध्ये एक महत्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे खिलाफत आंदोलन. खिलाफत आंदोलन काय होतं? कुठेतरी तुर्कस्तानमध्ये इंग्रजांनी तिथल्या खलिफाला पायउतार केले आणि त्यासाठी भारतामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. आणि खिलाफत पुनर्स्थापना केली नाही याचा राग, ब्रिटिशांनी खिलाफत पुनर्स्थापन केली नाही याचा राग कुणावरती काढला गेला? मालाबार मध्ये 36,000 हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. म्हणजे आपण ज्यावेळेस पाहतो, एकीकडे हा विचार एक तर फुटीरतावादी आहे, पण तितकाच हिंसक आहे. खिलाफत आंदोलनामध्ये की ज्याला नंतर फक्त मोपल्याचं बंड असं नाव देण्यात आलं, ते बंड होतं का? मोपल्यामध्ये ज्या स्त्रियांवरती अत्याचार झाले त्या स्त्रियांनी त्यावेळेसचे जे व्हायसरॉय होते लॉर्ड हेडिंग यांच्या पत्नीला एक पत्र पाठवलं होतं. लक्षात घ्या की आमच्यावरती काय अन्याय झालेत हे तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्यावी यासाठी. त्या पत्रात त्या भगिनी काय म्हणतात बघा. बाईसाहेब, गेल्या 100 वर्षात आमच्या दुर्दैवी प्रांतात मोपल्यांनी बऱ्याच वेळा उचलखांब दंगे केले असतील, परंतु सध्या घडून आलेल्या बंडास दुसरे उदाहरणच सापडावायचे नाही. या दंग्यात जितके क्रौर्य मोपल्यांनी दाखवले व जितका असोरीपणा प्रदर्शित केला तसा प्रकार यापुढे कधीही कोठेही झाला नसेल. आमच्या व परिचितांच्या अर्धवट मृतावस्थेत असलेल्या देहांनी विहिरी व तळी भरून गेली आहेत आणि याचे कारण म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या धर्माचा त्याग करण्याचे त्यांनी नाकारले होते. आमच्यातील काही गर्भवती होत्या, त्यांना या अवस्थेतच ठार करण्यात आले. त्यांच्या पोटातील गर्भ बाहेर दिसेल अशा रीतीने त्यांची प्रेते फाडून रस्त्यावर आणि रानावनात मोपल्याने टाकून देण्यात आली होती. हे क्रौर्य कशाबद्दल? तर कुठला तरी खलिफा त्याला पदच्युत केलं गेलं इंग्रजांनी, त्याचा राग इथल्या हिंदूंवर काढण्यात आला. हा फाळणीतले टप्पे हे लक्षात घ्या. खरा प्रश्न होता, जर इंग्रजांनी स्वातंत्र्य दिलं तर सत्ता कुणाच्या हातात द्यायची? आपण ज्यावेळेस फाळणीचा विचार करतो, फाळणीचा अभ्यास करतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की आपण स्वातंत्र्याचा इतिहास वाचत असताना हा इतिहास जणू हिंदू मुस्लिम वाटाघाटीचा इतिहास आहे की काय
आम्हाला इतके पर्सेंट, तुम्हाला इतके पर्सेंट, आम्हाला 50% वाटा, तुम्हाला 50% वाटा, या पद्धतीचा तो इतिहास आहे. आणि जेव्हा हा वाटाघाटी संपल्या तेव्हाच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, लक्षात घ्या. भारताच्या फाळणीमध्ये दुसरा एक महत्वाचा टप्पा आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे डायरेक्ट ऍक्शन डे. काय आहे डायरेक्ट ऍक्शन डे? जिनांनी ज्यावेळेस त्यांना समजलं की एकतर आपल्याला पाकिस्तानही मिळत नाहीये फुटून, आणि भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या संघराज्यामध्ये 50% वाटाही मिळत नाहीये, त्यांचा सिद्धांत काय होता? आमची लोकसंख्या बघू नका, आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र आहोत, स्वतंत्र राष्ट्र असल्यामुळे आम्हाला 50% जागा मिळवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे आमची वाटा 50% असेल आणि हिंदूंचा वाटा 50% असेल, ही त्यांची मागणी होती. नाही तर आम्हाला फुटून जायचं, आम्हाला वेगळा पाकिस्तान नाही. जिना काय म्हणतात बघा त्यावेळेस, जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला यातलं दोन्ही काही मिळणार नाही, वी विल आयदर हॅव डिवायडेड इंडिया और डिस्ट्रॉयड इंडिया. आम्ही एकतर फाळणी करून भारत मिळवू, नाहीतर आम्ही भारताला डिस्ट्रॉय करू. आणि हे त्यांनी नुसतं बोललं नाही, तर त्यावेळेस त्यांनी करून दाखवलं. 21 जुलै 1946 ला जिनांनी एका भाषणामध्ये परत एक स्टेटमेंट दिलं. ते काय म्हणतात? आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. ही प्रत्यक्ष कृती काय होती लक्षात घ्या. जिना म्हणतात आज आमच्याही हातात पिस्तूल आहे आणि आम्ही ते वापरू शकतो. हिंदू मुस्लिम ऐक्य आणि अहिंसेच्या स्वप्नात जगणाऱ्या नेत्यांना हे कसे कळणार? डायरेक्ट ऍक्शन डे साठी जो प्रदेश निवडण्यात आला तो होता पश्चिम बंगाल. आजचा पश्चिम बंगाल, त्यावेळेसचा बांगलादेश, कलकत्ता. सुरावर्ती हे तिथले मुख्यमंत्री होते, मुस्लिम लीगचेच होते. ज्यावेळेस त्यांनी डायरेक्ट ऍक्शन डे साठी बंगालची निवड केली, त्यावेळेस ते काय म्हणतात? सुरावर्तींचं स्टेटमेंट आहे, बंगाल के लोग बहुत नरम है. याचा काय अर्थ आहे? ते असं म्हणतात बंगालचे लोक प्रतिकार करणार नाहीयेत, प्रतिकार करण्यास सक्षम नाहीयेत, म्हणून बंगालची निवड करायची. काय केलं त्यांनी? एक 24 कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला की डायरेक्ट ऍक्शनच्या दिवशी या गोष्टी करायच्या. सगळी कलम सांगण्यासारखीच नाहीयेत व्यासपीठावरून, फक्त त्यातली 2-3 काही मोजकी तुम्हाला सांगतो. बाकी तुम्हाला त्या कृतीवर लक्षात येतील की तो 24 कलमी कार्यक्रम काय होता. तो पुस्तकातही तुम्हाला अशाच तसा वाचायला मिळेल. आणि हे अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत, मी काही वेगळं बोलत नाही. कलम बघा. पाकिस्तान स्थापन झाल्यावर भारत पूर्णपणे जिंकून घेतला पाहिजे व इस्लाममय केला पाहिजे. सर्वांना धर्मांतरित केले पाहिजे. हिंदूंच्या मालकीचे सर्व कारखाने दुकाने नष्ट केली व जाळली जावी व ही लूट मुस्लिम लीगच्या कार्यालयात जमा करावी. भारतातील सर्व बंदरे, लक्षात घ्या, ही लोक मुठभर जरी असली तरी हे विचार काय करतात लक्षात घ्या. भारतातील सर्व बंदरे कराची, मुंबई, कलकत्ता, मद्रास, गोवा ताब्यात घ्या. कशासाठी ताब्यात घ्या? कारण आम्हाला पूर्ण भारत हवा आहे. आणि त्यानंतरच्या जे काही कलम होती त्यातलं एक कलम असं होतं की जेव्हा हे डायरेक्ट ऍक्शन सुरू होईल तेव्हा जी काही दुकानं असतील त्याच्यावरती, जी त्या लोकांची असतील त्यांनी त्यावरती लिहिलेलं होतं मुस्लिम दुकान पाकिस्तान. म्हणजे दंगे करणाऱ्या लोकांना हे कळण्यात यावं की हे दुकान कोणाचं आहे आणि हे दुकान कोणाचं आहे. डायरेक्ट ऍक्शन मध्ये काय झालं? हे गांधीजींचे सचिव प्यारेलाल, त्यावेळेस त्यांनी कलकत्त्याचा दौरा केला, त्यांनी लिहून ठेवलं लक्षात. ते दुसरं कोणी म्हणत नाही, प्रत्यक्षदर्शी काय म्हणतात लक्षात घ्या. प्यारेलाल काय म्हणतात बघा. महात्मा गांधीचं लास्ट फेज आहे त्यांच्या पुस्तकाचं नाव, त्यामध्ये ते काय म्हणतात, 16 ऑगस्ट रोजी डायरेक्ट ऍक्शन डे करण्याचं ठरवलं. सरकारी स्तरावर त्या दिवशी सुट्टी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घोषित केली सुरावर्दींनी. पुढचे 3 दिवस 16, 17 आणि 18 3 दिवस नरसंहार चालला होता. काय केलं?
पॅरलल काय म्हणतात बघा. सर्व शस्त्रास्त्रे वाटण्यात आली. 16 ऑगस्टला सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. सुरावर्दी मुख्यमंत्री असून त्याने शेकडो गॅलन पेट्रोल कुपन देऊन वाटण्यात आले. त्यावेळेस सर्वांनाच ते मिळत नव्हतं. सरकारी कुपन देऊन ते वाटण्यात आलं. गुंडांना दंगलीसाठी उत्तेजित केले. स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले. पुढील 2 दिवस कलकत्ता हे शहर रक्ताने माखले होते. खून, आगी, लुटालूट, बलात्कार अशी पिसाट कृत्ये चालू असताना पोलीस सुरावर्दीच्या आदेशानुसार चौकीच्या बाहेरही येत नव्हते. सरकारी आदेश होते. स्वतः सुरावर्दी कंट्रोल रूम मध्ये बसून सूचना देत होता. घराच्या छपरांवरून मुलांना खाली फेकले जात होते. 3 दिवसात 16, 17, 18 ऑगस्ट 15 ते 20 हजार लोकांची कत्तल करण्यात आली. कलकत्त्याच्या सर्व रस्ते डेड बॉडीजनी भरलेले होते. पुढे पॅरेग्राफ म्हणतात, लहान मुलांना घरांच्या छपरांवरनं खाली फेकण्यात आलं आणि जर ती जिवंत राहिल्या गेली तर त्यांना पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. कोण म्हणतात? गांधीजींचे सचिव पॅरेग्राफ. कधी झाले? 16 ऑगस्ट 1946. फार जुनी गोष्ट नाही. डॉक्टर आंबेडकर याबाबत काय म्हणतात लक्षात घ्या. त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे, आम्ही आंबेडकरांना देव मानलेले आणि त्यांचे विचार बाजूला ठेवलेले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात बघा. द थर्ड थिंग दॅट इज नोटिसेबल इज द अडॉप्शन बाय मुस्लिम्स ऑफ गँगस्टर्स मेथड्स इन पॉलिटिक्स. The riots are the sufficient indication that gangsterism has become a settled part of their politics. डायरेक्ट ऍक्शन डे आपण का विसरायचं नाही? याचं कारण आहे, कारण आज आम्ही जर तो विसरला तर तो पुन्हा परत जसा तसा होणार नाही. याची शाश्वती कोणती? 47 आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. पंजाब मधली परिस्थिती काय होती त्यावेळेस? एक लक्षात घ्या, शीख बांधव ज्यांना पराक्रमी होते, तो पार्ट असा होता, तो वायव्य प्रांत आहे, तिथलं सगळ्यात आधी कुठलाही हत्यारा, कुठलाही आक्रमक होता तो त्या मार्गाने यायचा. सगळ्यात आधी या सर्वांनी त्याचा प्रतिकार केलेला आहे पंजाब मधल्या भूमीतल्या लोकांनी. पण असा प्रतिकार करणारे लोक सुद्धा गाफील का राहिले? कारण त्यांचं या विचारांसंबंधीचं अज्ञान लक्षात गाफील राहिले. जीडी खोसला काय म्हणतात लक्षात घ्या. ते म्हणतात, पंजाब उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते गोपालदास खोसला, जीडी खोसला ज्यांना म्हणतात. त्यांचं पुस्तक आहे द पार्टिशन ऑफ ऑमनिबस. त्यात ते काय म्हणतात लक्षात घ्या. कलकत्त्यामध्ये सर्व कलकत्त्यात मुस्लिम जमावाने बिगर मुस्लिमांना दुकाने बंद करण्यास सांगितले. किंचितसा विरोध झाला तरी ते दुकान लुटले व जाळले जाईल. लगेच नंतर जमावांनी बंद दुकाने फोडणे, लुटणे, जाळणे असा प्रकार सुरू केला. मुसलमानांनी दुकाने वाचवण्यासाठी त्यांच्या दुकानांवर मुसलमान दुकान पाकिस्तान असे आधीच लिहिले गेले होते. प्रसिद्ध हिंदू व काँग्रेसी नेत्यांची घरे त्यांच्या खास निशाण्यावर होती. गुप्तहेर खात्याचे उपसंचालक आहेत सिन्हा, डॉक्टर सिन्हा, त्यांचा 29 सप्टेंबर 1947 चा अहवाल आहे. पश्चिम पंजाब मध्ये जे झालं, ज्या हत्या झाल्या, त्याचं एक गंभीर चित्र त्यांनी आपल्या याच्यामध्ये रेखाटलं. ते अहवालात काय म्हणतात बघा, त्या लक्षात घ्या. संपूर्ण पश्चिम पंजाब मध्ये कुठेही कायद्याचे राज्य अस्तित्वात असल्याची चिन्हे दिसत नव्हती. दंडाधिकारी आणि पोलीस देखील मुसलमानेतरांवर निघून जाण्याची सक्ती करत होते. पाकिस्तान सरकारचे सदस्य जे बोलले असता जगात बरे दिसेल ते वरवर बोलत होते, पण प्रत्यक्षात मुल्ला आणि इतर धार्मिक नेत्यांना व जनतेला जे हवे होते तेच गुप्तपणे ते करीत होते.
25 सप्टेंबर 1947 पर्यंत 1,98,000 मुसलमानेतर लोकसंख्या ठार करण्यात आली. 1 लाख लोकांना सक्तीने धर्मांतरित करण्यात आले. 15 ते 20 हजार स्त्रियांचे अपहरण करून त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आले. हे कोण म्हणतंय? डॉक्टर सिन्हा, गुप्तहेर खात्याचे अहवाल आहेत आमचे. किती गोष्टी सांगायच्या. मीरपूरमध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर मीरपूरमध्ये जो जिहाद करण्यात आला, लक्षात घ्या, तो पाकिस्तानी सैन्याने केला, लोकांनी नाही. मीरपूर पाकिस्तान आणि काश्मीरच्या बॉर्डरवरती आता आहे, जे पाकिस्तानमध्ये गेलं. हिंदू बहुल शहर होतं, पण जेव्हा या हिंदू बहुल शहरात फाळणी झाली आणि त्यांना कळाले की आपण पाकिस्तानमध्ये आहोत, मीरपूर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानने सैन्य पाठवलं आणि पाकिस्तानी सैन्यानं त्या शहराला घेरून जवळजवळ 18 ते 20 हजार लोकांच्या कत्तली केल्या. आपल्याकडे वेळ नाही ते एकेकाची वर्णन करत बसलं तर 3 तासही पुरे पडणार नाहीत आपल्याकडे. नोआखालीला काय झालं? बंगालमधला नरसंहारानंतर नोआखालीमध्ये तसाच नरसंहार. नोआखाली आज बांगलादेशमध्ये हिंदू बहुल शहर होतं. गुलाम सरवर नावाचा तिथला नेता होता. त्या गुलाम सरवरनी त्याची एक, जशी निजामाची फौज होती तशी त्याची पण फौज होती. त्या फौजेकरवी अत्याचार करण्यात आले. भारताची फाळणी झाली. लक्षात घ्या, जेव्हा बॉर्डर आखण्याची वेळ आली, ती बॉर्डर आखताना कुठले विचार केले गेले? रेडक्लिफ नावाचा जो अधिकारी होता, तो अधिकारी इंग्लंड मधनं त्याला बोलवण्यात आलं आणि त्या अधिकाऱ्याने जी बॉर्डर आखली, ती बॉर्डर कुठल्या याच्यावरती आखली, काय बेसिक होते बॉर्डर आखण्याचे आपले, तर त्याला ज्यावेळेस इंग्लंड मधनं भारतामध्ये बोलवण्यात आलं, सर रेडक्लिफ, तो रेडक्लिफ लिहितो की मला भारतासंबंधी काहीही माहिती नव्हतं. तिथली भौगोलिक परिस्थिती माहिती नव्हती, तिथली सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थिती माहिती नव्हती, पण अशा माणसाला आपली बॉर्डर आखण्यासाठी बोलवण्यात आलं आणि त्याच्याकडे वेळ दिला की तुझ्याकडे 4 आठवडे आहेत. 47च्या आधी, 15 ऑगस्टच्या आधी 1 महिना, तू एका महिन्यामध्ये तू बॉर्डर आखून दे. आणि ती बॉर्डर आखल्यानंतर काय केलं, त्याला भीती होती की ही जर घोषणा झाली आणि त्यावेळेस जर मी भारतात असेल 15 ऑगस्टला, तर मी इथनं जाईल की नाही याची मला शाश्वत नाही. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झाल्यानंतर लक्षात घ्या, फाळणीची जी बॉर्डर आहे त्याची घोषणा 17 ऑगस्टला करण्यात आली. आणि त्यामध्ये कुठल्या गोष्टी झाल्या? जे हिंदू बहुल शहर होतं लाहोर, ते आम्ही तिकडे देऊन टाकलं. जे चिटगाव, आज बांगलादेशमधलं 2 नंबरचं, ढाक्यानंतरचं 2 नंबरचं मोठं शहर आहे, ते शहर बांगलादेशमध्ये देण्यात आलं. ही शोकांतिका, या वेदना आम्ही विसरलो आहोत का? या आम्ही लक्षात ठेवणार आहोत का? व्याख्यानाची सुरुवात करताना जो श्लोक म्हणला होता आपण की स्मृतिर्भवशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति, आम्हीच आमच्या समाजाचा, आमच्या राष्ट्राचा स्मृती नाश केला आहे की काय? या 75 वर्षापूर्वीच्या गोष्टी आम्ही विसरलो आहोत की काय? एक गोष्ट जी आम्हाला शिकण्यासारखी, ती आम्ही जूनकडनं शिकली पाहिजे. लक्षात घ्या, 2000 वर्ष त्यांच्या मातृभूमीपासून ते इतरस्त फिरत होते, त्यांना ठाव ठिकाणा नव्हता. पण त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं होतं, नेक्स्ट टाइम इन इस्रायल, नेक्स्ट टाइम इन इस्रायल वी विल मीट इन इस्रायल. आणि
त्यांनी एक मंत्र जपला होता की आमच्यावरती जे अत्याचार झाले, हॉलोकॉस्ट सारखे अत्याचार झाले, जगामधनं आम्हाला प्रताडित करण्यात आलं, नेव्हर अगेन. या गोष्टी पुन्हा आम्ही घडू देणार नाहीत. मगाशीचे 2 प्रश्न आठवा. इंग्रजांनी फाळणी केली, इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबून इथे फूट पाडली, की असलेल्या फुटीचा त्यांनी गैरफायदा घेतला? इंग्रजांनी फाळणी केली की फाळणीला फक्त मान्यता दिली? जाताना फक्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 2 कोट्स तुम्हाला सांगतो की ज्यावरनं आम्हाला भविष्याची दिशा कळेल. डॉक्टर बाबासाहेब काय म्हणतात लक्षात घ्या. भारताची फाळणी झाली ते एका अर्थाने म्हणतात की भारतावरचा श्राप नाहीसा झाला आणि भारताला एक बलाढ्य, बलशाली, एक संघ राष्ट्र म्हणून जगाच्या पटलावर उदित होण्यासाठी अवकाश मिळाला. आमचे जे संविधान निर्माते आहेत, आमचे जे राष्ट्रपुरुष आहेत, या सर्वांनी भारताला अखंड एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं भारताला एकसंघ, अखंड आणि प्रबळ बनवण्याचं, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आम्हा सर्व लोकांची आहे, सर्व भारतीयांची आहे. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही नमूद करतात. काय म्हणतात ते? भारताला प्रबळ, एकसंध, सबळ राष्ट्र म्हणून जगात जर उदयाला यायचं असेल तर भारतातले जे अंतर्गत शत्रू आहेत त्यांच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. ज्यावेळेस पाकिस्तान म्हणतो किंवा आमचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणतात, बिपिन रावत, ते आता नाही आहे, तर त्यांचं एक स्टेटमेंट आहे की भारताला 2.5 फ्रंटवरती लढावं लागतं. 2.5 फ्रंट्स. 2 फ्रंट आम्हाला माहित आहेत, पाकिस्तान, चीन. हाफ फ्रंट कोणता आहे? ही आहे अंतर्गत सुरक्षा व्यवस्था. आज बंगाल, पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल, यामध्ये काय झालं, काय चालू आहे, या गोष्टींकडे आम्ही उघडपणे पाहणार आहोत नाही. आणि निदान मराठवाड्यातील जनतेने ते पाहावं, कारण त्यांनी कसीम रिजवी सारख्या लोकांचे अत्याचार भोगलेले तिथं. म्हणून शेवटी एवढंच सांगतो, इतिहास विसरणाऱ्यांना तो पुन्हा भोगावा लागतो. हे खरंच आहे, हे स्टेटमेंट सर्वांना माहिती आहे. इतिहास विसरणाऱ्यांना तो इतिहास पुन्हा भोगावा लागतो, परंतु इतिहासाला विकृत करणाऱ्यांना तो पुन्हा भोगण्याची संधी देखील मिळत नाही. आणि आज स्वतंत्र भारतामध्ये जेव्हा आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की 15 ऑगस्टला मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याचं रक्षण जर करायचं असेल तर इतिहासामध्ये 16 ऑगस्ट 1946 डायरेक्ट ऍक्शन डे आणि 14 ऑगस्ट 1947 ला भारताची फाळणी काय झालं हे भारतीयांनी कधीही कदापि विसरता कामा नये. कारण 16 ऑगस्टला आणि 14 ऑगस्टला काय झालं हे जर आम्ही विसरलो तर 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्याचं आम्हाला रक्षण करता येणार नाही. या सर्व वेदनांचं स्मरण करण्यामागे हाच उद्देश आहे की आम्ही आमच्या स्वातंत्र्याचं, आमच्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी एकीनं, एकजूटपणे आपण उभे राहू. आणि जे जूननी स्वप्न पाहिलं होतं, ग्रेटर इस्रायल, वी विल मीट इन इस्रायल, नेक्स्ट इयर विल मीट इन इस्रायल. भारताला पुन्हा एकदा अखंड करण्यासाठी, प्रबळ करण्यासाठी, सबळ करण्यासाठी मिळून प्रयत्न करू.
इथे आपण मनोमन प्रार्थना करू आणि त्या सर्व फाळणीमध्ये निरपराध हत्या झालेल्या आमच्या बांधवांचं स्मरण करू आणि ती चूक आमच्याकडून पुन्हा होणार नाही असा प्रण करू. मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद योगेश्वरजी. या व्याख्यानादरम्यान ज्यांच्या हस्ते आपल्याला या विशेषांकाचं प्रकाशन करायचं आहे ते आपले लोकप्रिय आमदार आदरणीय राणादादा या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. सांस्कृतिक वार्तापत्राच्या या फाळणीची शोकांतिका, फाळणीच्या वेदना या विशेषांकाचं प्रकाशन या ठिकाणी आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. सर्वप्रथम मी दैनिक तरुण भारतचे संपादक माननीय विजयकुमार पिसे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमदार राणादादा यांचं तरुण भारतच्या वतीनं शाल बुके देऊन या ठिकाणी स्वागत करावं, सत्कार करावा. नुकताच राणादादांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांचा जो हक्काचा पीक विमा होता त्यासाठीचा लढा यशस्वी झालेला आहे. एक संघर्षशील आमदार अशी त्यांची ओळख जिल्ह्यात सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत या निमित्तानं पोहोचलेली आहे. राणादादांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विकास कामही आपल्याला मार्गी लागणार आहे. त्यांनी तरुण भारतच्या सर्व उपक्रमांना दादांचा नेहमी सहकार्य असतं, ते असंच राहावं अशी अपेक्षा या निमित्तानं आपण व्यक्त करूयात. यानंतर या कार्यक्रमातला सगळ्यात महत्वाचा भाग सांस्कृतिक वार्तापत्राच्या फाळणीच्या वेदना या विशेषांकाचं या ठिकाणी आपण प्रकाशन करणार आहोत. आमदार राणादादा यांना विनंती, तसेच सर्व मान्यवर दत्ताभाऊ, ऍडव्होकेट अनिलजी काळे, सुधीरांना आणि गुणसाहेब, संपादक पिसे साहेब या सर्वांना विनंती करतो की सांस्कृतिक वार्तापत्राच्या या विशेषांकाचं आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाशन व्हावं. योगेश्वरजी कस्तुरे जे अतिथी संपादक म्हणून ह्या संपादकासाठी ज्यांनी काम केलंय त्यांच्या उभत्या वाणीतून आता जे आपण ऐकलं त्या सर्व विषयांना ती या ठिकाणी त्यांनी आता सांगितल्यासारखं की पुराव्यांद्वारे त्यांनी प्रस्तुत केलेलं आहे. असं हे एक ऐतिहासिक दुर्मिळ दस्तऐवज या पुस्तकाच्या निमित्तानं सांस्कृतिक वार्तापत्रानं काढलेलं आहे. त्याचं विमोचन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्या पुस्तकाच्या प्रती आपापल्या ठिकाणी ज्या उपलब्ध आहेत त्या सर्व मागवून घ्याव्या. इथंही विक्रीला उपलब्ध आहेत प्रकाशन पूर्व सवलतीमध्ये, त्याही आपण घ्याव्या. कारण इतिहासाची मांडणी ही आतापर्यंत योगेश्वरजींनी सांगितल्यासारखी की एका बाजूना होत गेली तर त्याची दुसरी बाजू किंवा त्याचा दुसरा इतिहास किंवा त्याचा दुसरा पैलू जो आता या सांस्कृतिक वार्तापत्राच्या माध्यमातून संघविचारानं मांडलेला आहे तो सर्वांसमोर आला पाहिजे. आताच त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर्षीपासून 14 ऑगस्टला अखंड भारत दिनाचा तो एक दिवस आज काय त्याचं नाव होतं मला विभाजन की विभीषिका असा जो दिवस यावर्षी सुरू केला तर त्याचा एक दस्तऐवज की त्याचे पुरावे काय आहेत, त्याचा इतिहास काय आहे, हा या निमित्तानं या पुस्तकाच्या निमित्तानं संघाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचा हा या पुस्तकाचा हा विशेषांकाचा प्रयत्न आहे. असं आता योगेश्वरजींनी सांगितलं की त्या अनुषंगाने की हा विशेषांक इतका महत्वाचा आहे. त्यामुळं तो अंक आपण सगळ्यांनी विकत घ्यावा आणि आपल्या संग्रही ठेवावा, त्याचं वाचन करावं, त्याचे संदर्भ पाहावे, तपासावेत आणि ज्या जाणकारांना या विषयाची जास्त रुची आहे त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या विशेषांकाच्या विमोचनासाठी आपण सर्वांनी सांस्कृतिक वार्तापत्राच्या या फाळणीच्या वेदना या विशेषांकाचा या ठिकाणी माननीय आमदार राणादादा, सिद्धिविनायक परिवाराचे
सर्वेसर्वा दत्ताभाऊ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीरांना, ऍडव्होकेट अनिलजी काळे, ऍडव्होकेट व्यंकटरावजी गुंड, दैनिक तरुण भारतचे संपादक विजय कुमार पिसे आणि या सांस्कृतिक वार्तापत्राचे अतिथी संपादक माननीय योगेश्वरजी कस्तुरे यांच्या हस्ते आता विमोचन होत आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की या अंकाचं विमोचन करावं. सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात हे या प्रकाशन सोहळ्याला दाद द्यावी. धन्यवाद. या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राणादादा यांना मी विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानमालाच्या आणि या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. माननीय आमदार राणादादा. उपस्थित सर्वच आदरणीय नेतेगण, उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी बंधूंनो आणि माझ्या युवक मित्रांनो, 3 दिवस ही व्याख्यानमाला चालू आहे. सगळेजण 3 दिवस आले का, मी सोडून? आणि विषय जे आहेत ते खऱ्या अर्थाने आजच्या परिस्थितीला अतिशय अनुसरून महत्वाचे विषय आहेत आणि हे विषय आपण निवडले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आता दुसऱ्या वर्षी आयोजित केला, ही व्याख्यानमाला आयोजित केली, त्याबद्दल तरुण भारतचे सर्व सहकाऱ्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. खरं तर पहिला विषय आपण घेतला तो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या संघाचं जे योगदान आहे त्या बाबतीतला खूप महत्वाचा विषय आहे आणि स्वाभाविकच आहे की हा विषय जो आहे तो योग्य पद्धतीने आणि प्रभावीपणे वारंवार मांडला जाणं हे काळाची गरज आहे. मला या अनुषंगाने आता अगदी व्यासपीठावर काही गोष्टी बोलणार नाही, परंतु जे वक्ते होते त्यांच्याबरोबर नक्कीच आपण परत एकदा इंटरॅक्शन करू. व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय ना, मी आवर्जून सांगितलं होतं आपल्याला. दुसरा जो विषय आहे स्वाभाविकच तोही महत्वाचा आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची ची दशा आणि दिशा. आणि आज तर ज्या विषयांवरती आपण बोललोय आणि हे सांस्कृतिक वार्तापत्राच्या माध्यमातून फाळणीच्या वेदना एक विस्तृत नरसंवाराच्या बाबतीतला जो आपल्या सर्वांना वारंवार आठवण करून देणारा त्याला काही पुस्तिका म्हणावे विशेषांक आपण जो काढला त्याबद्दल देखील मी मनापासून आपले आभार व्यक्त करणार आहे. एक अडचण मला जाणवते ती म्हणजे आता समोर बसलेले जे ऑडियन्स आहे आणि व्यापक जर आपण विचार केला तर जगात, देशात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरामध्ये आपला जो अटेन्शन स्पॅन कमी झालाय. मी काय म्हणतो आपल्या लक्षात आलं असेल. शांतपणे बसून व्याख्यानमाला आपल्याला कल्पना आहे की ह्या ज्या आहेत त्या किती दिवस चालायच्या आधी 8 दिवस 10 दिवस चालायच्या. प्रचंड गर्दी व्हायची, वक्ते जे सांगतायत त्याला व्यवस्थित दाद दिली द्यायची. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर लोक जाऊन प्रश्न विचारायचे, चर्चा करायचे. आठवतं का आपल्याला? आणि आता ही बदललेली परिस्थिती आहे, पण त्याच्या अनुरूप आपल्याला देखील निश्चितपणे बदलावं लागणार आहे. मी फार लांबच बोलून वेळ घेणार नाही. तुम्ही म्हणा एक तर उशिरा आला आणि बरं आम्हाला बसवतोय व्यवस्थित. मी खरं तर पहिल्याच दिवशी येणार होतो, त्या दिवशी येणं काही शक्य झालं नाही आणि आज देखील थोडीशी अडचण होती, पण जमलं त्याबद्दल मला खरंच मोठं समाधान वाटतंय. आज आपण जे काय ऐकलं, योगेश्वरजी जे काही बोलले, मध्ये मी 1-2दा गेलो, थोडंसं उशिरा आलो होतो, पण त्याच्यातला भाव जो आपण समजून घेण्याची गरज आहे आणि आपल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, आपल्या संदर्भामध्ये, आपल्या मराठवाड्याच्या संदर्भामध्ये, आपल्या जिल्ह्याच्या, धाराशिव जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आपली जी मानसिकता आहे किंवा होती म्हणायचं, काय म्हणायचं म्हणा, आणि ती खरोखर आपल्याला बदलायची आहे का? आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने विचार करून प्रत्यक्षात कृती करायची आहे का? आणि त्यासाठी आपली काय तयारी आहे?
या बाबतीमध्ये मला वाटतं खरोखर आपल्याला अजून अधिकचा विचार करावा लागणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये 2019 मध्ये मी प्रवेश घेतला, खूप विचार करून घेतला. असं काही घाई गडबडीत काहीतरी निर्णय नाही तिथे गेले की अमुक पद मिळेल किंवा अमुक काय होईल, हा मुद्दा नव्हता. त्याच्या मागचा एक महत्वाचा विचार होता, तो म्हणजे व्यापक आपल्या जिल्ह्याचं चाललंय काय, आणि जर आपल्याला कुठेतरी पोचायचं असेल, पुढे आपल्याला काहीतरी भरीव करायचं असेल, सकारात्मक करायचं असेल, तर मग निश्चितपणे विचार जो आहे तो व्यापक होण्याची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने घेतलेला खूप जाणीवपूर्वक तो निर्णय होता. आणि मला मनापासून, आपल्याला सांगताना मनापासून समाधान वाटतंय की तो निर्णय माझा अतिशय योग्य ठरला. त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडल्यात, घडतायत आणि पुढे देखील गतिमान घडणार आहेत. पण हे एकट्या दुकट्याचं काम नाही. तुम्ही शेवटी काय सांगितलं, आपण एक राहायला हवं. मानसिकता जी आहे ती आपली जी आहे ती नक्की आपल्याला अजून सकारात्मक करण्याची गरज आहे, हे मला आवर्जून इथे सांगायचंय. इतिहासाकडनं आपण शिकायचं असतं. तुम्ही म्हणता तसं इतिहास विसरून चालणार नाही, परंतु नेमकं पुढे काय करायचंय ते लक्ष देखील स्पष्ट पाहिजे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काय सांगितले आपल्याला, ठीक आहे 75 वर्ष झाले, अमृत महोत्सव झाला, आता पुढे काय सांगितले, मला काय माहिती आहे नाही, काय बोलले पुढचं, तिथे जात असताना आपण काय करायचंय, आपल्या देशाचं काय करायचंय. आत्मनिर्भर भारत म्हणजे फक्त 2 शब्द अजून मधून भाषणामध्ये वापरून आपण सुखी आणि खुश व्हायचंय का, समाधानी व्हायचंय का. आपल्याला प्रत्येकाला कष्ट घ्यावे लागणार आहेत. खारीचा वाटा म्हणतात किंवा जे काही त्याला म्हणायचंय, आणि खऱ्या अर्थाने ते जर आपण केलं, प्रामाणिकपणे आपण जर देशासाठी, आपल्या समाजासाठी वेळ दिला, जे आपल्याला जमेल ते, पण प्रामाणिकपणे करायला हवं. ही मानसिकता खूप कमी झाली आणि ती वाढवण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावरती आहे. नाहीतर मग भाषण आपण ऐकू तेवढ्यापुरतं आणि मग नंतर बाहेर गेल्यानंतर सगळंच विसरून जाऊ, असं कृपया होऊ देऊ नका. एवढीच माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे. मी बाकीचं फार लांबचं बोलत नाही, पण आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो यासाठी आपण सर्वांनी देखील पुढाकार घ्यावा, ही आपल्या सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये खूप व्यापक अशा रचनात्मक कल्पना आहेत, ज्या प्रत्यक्षात उतरल्यानंतर आपल्या भागाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. परंतु त्या फक्त आपल्यापर्यंत सीमित ठेवून किंवा दोघा ठिकाणी एकमेकाशी बोलून काही होणार नाहीये. हे व्यासपीठ खूप जास्त लांबलचक का बोलायचं, लांबलचक नाही, जास्त वेळ लांबलचक नको, परत विषय ते वेगळे होत राहतात. मला एवढंच आपल्याला सांगायचंय की आपण जर जबाबदारी स्वीकारलेली आहे, आपण जर वेगळे आहोत, देशाच्या प्रती आपलं प्रेम खरोखर मनापासून, अंतःकरणापासून आहे, असं जर आपल्याला वाटत असेल, तर आदरणीय मोदी साहेब जे कृतीमधनं आणि त्यांच्या वाणीमधनं सारखं आपल्याला दाखवतात, ते करण्याचा आपण थोडा तरी प्रयत्न करावा. एवढंच मला आज आपल्याला आवर्जून सांगायचंय. परत एकदा तरुण भारत आणि खास करून पाठक साहेब, आपले पिसे साहेब, आदरणीय पिसे साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मला आपण बोलवलं आवर्जून त्याबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो. जो आदर सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना खरं तर हे फाळणीच्या वेदना म्हणत असताना आपल्या सर्वांना शुभेच्छा बोलायच्या कशा हा प्रश्न पडतो, परंतु शेवटी विघ्नहर्त्याचा उत्सव चालू आहे. गणरायाच्या चरणी आपण सर्वच जण आपले दुःख जे आहेत, वेदना आहेत, त्या दूर व्हाव्या, सुख समृद्धी यावी प्रार्थना करतो. त्यामुळे आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. वेळात वेळ काढून आपण आमच्या विनंतीला मान देऊन या व्याख्यानमालेच्या समारोपाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. या व्याख्यानमालेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या काही मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी तरुण भारतच्या वतीनं करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे परांड्याचे तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील यांचा सन्मान दैनिक तरुण भारतचे संपादक विजयकुमार पिसे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले वाशीचे उपनगराध्यक्ष आणि आमचे मित्र सुरेश बाप्पा कवडे यांचाही दैनिक तरुण भारतच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सत्कार करणं हे आमचं कर्तव्य समजतो. आदरणीय सुरेश बाप्पा यांना मी अनेक वर्षापासून ओळखतो. ते संघर्षातून आलेलं एक व्यक्तिमत्व. त्यांच्या कर्तृत्वानं अख्खी वाशीची नगरपंचायत ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली. अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी दैनिक तरुण भारतच्या वतीनं आम्ही केलेला आहे. तसेच या माझ्या उपक्रमाला आणि माझ्या वैचारिक या व्यासपीठाला जे नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करतात, सहकार्य करतात असे काही माझे मित्र, त्यामध्ये उद्योजक आहेत श्री पटवारी भाऊजी, या ठिकाणी त्यांचाही मी सन्मान करणं हे दैनिक तरुण भारतचं आणि माझं कर्तव्य समजतो. आदरणीय संपादक साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी उद्योजक आणि कारखानदार आदरणीय पटवारी भाऊजी यांचा या ठिकाणी तरुण भारतच्या वतीनं सन्मान करावा. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय दत्ताभाऊ कुलकर्णी सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी अगदी थोडक्या शब्दात या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. दत्ताभाऊ कुलकर्णी. या माझ्या वतीने 3 दिवस आपण जे व्याख्यानमाला आयोजित केली होती, माता संस्था आणि प्रमत असा उपक्रम होता. त्या उपक्रमासाठी श्री साहेबांचे पुढाकार घेतला आणि आपले जिल्हा प्रतिनिधी देवदास पाटील यांनी मूळ स्वरूपात आपली कल्पना साकार केली. त्यामुळं त्या धाराशिवच्या सगळ्या मित्रपरिवाराला व्याख्यानमालेच्या माध्यमातून जागरण, चिंतन, मनन आणि श्रवण असा योग आपल्याला आहे. हा योग आपल्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने आणि तुरुंगाच्या वतीने देवदास पाटील यांचा आपण सत्कार करूया. मी दादांना विनंती करतो की सत्कार करावा. त्याचा काही संबंध मला सांगा पुढच्या वेळेस बघतो ना. 2 दिवसापूर्वी दादांनी दिल्लीत जाऊन शेतकऱ्याच्या विमा काम केलं आणि धाराशिव जिल्ह्याला तो न्याय मिळवून दिला. त्याबद्दल तुरुंगाच्या वतीने दादाचं मी धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो.